आणि तानाजी सावंत यांची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे. आपण थेट जाऊया. आज रोजी संध्याकाळी 4 बजेच्या सुमारास, बाद में हिंदी देता हूं, अभी पूरा देता हूं. आज रोजी 4 वाजेच्या सुमारास पुणे पोलीस कंट्रोल रूमला कॉल आला की माजी मंत्री महोदय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा ऋषिराज सावंत हे कोणी अज्ञात व्यक्ती यांना घेऊन गेलेले आहे. यानंतर लगेच सर्व यंत्रणा जे आहे ते ॲक्टिव्हेट झाली आणि त्यानंतर सर्व माहिती घेतल्यानंतर हे फ्लाईट घेतला होता. एक चार्टर्ड फ्लाईट होती आणि ते फ्लाईट बँकॉकसाठी बुक करण्यात आली होती. या फ्लाईटचे नंतर ट्रॅकिंग आणि बाकीचे गोष्टी करून या फ्लाईट जे आहे आता पुणेमध्ये लँड झालेला आहे आणि सर्व जे 3 लोक होते जे पॅसेंजर, तिन्ही आपल्याकडे आहे, तिन्ही सुखरूप आहे. आणि या कोणत्या कारणासाठी हे लोक चालले होते याबद्दलची जे आहे ते विचारपूस आता करण्यात येत आहे. विचारपूस केल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे की काय पर्पस होता, कशासाठी चालले होते, घरी का सांगितलं नाही, हे सर्व जे प्रश्न आहे ते सर्व आता विचारपूस केल्यानंतर मिळणार आहे. आता जे सावंत साहेबांचे कुटुंबियांचे जे हे होता की मुलगा कुठे आहे, कसा गेले, ते आता मुलगा सुखरूप आलेला आहे. त्यांच्यासोबत जे त्यांचे 2 मित्र होते तेही परत आलेले आहे. आता फक्त जे पुढची आपल्याला माहिती त्यांच्याकडून पाहिजे की काय कारणास्तव ते बाहेर चाललेले होते, तर ते आता पुढच्या विचारपूसमध्ये येणार आहे. आता आपले काही प्रश्न असतील तर विचार. पुणेमध्ये आलेले आहे, जे आहे आता सुखरूप आहे, एअरपोर्टवर आहे आणि आता ते जे आहे ते त्यांचे विचारपूस आणि बाकीचे जे गोष्टी आहेत ते चालू आहे. पुणेमध्ये लँड झालंय हे फ्लाईट, कुठेही उतरले नाही. बँकॉक पर्यंत विमान गेलं होतं, ते कुठून परत आलं आणि आता कुठेही नाही उतरवला. इथे पुण्यावरून बँकॉकला चालले होते. मधून त्यांना जे आहे ते बाकी सर्व यंत्रणा से कोऑर्डिनेट होऊन ते परत जे आहे पुणे एअरपोर्टवर लँड झालेलं आहे. सर्व लोक सुखरूप आहे, सर्वांची बोलणी झालेली आहे, सर्व ओके आहे. फक्त